जय शिवराय मंडळी. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, आज आमच्याकडे आहे सालाबादप्रमाणे कार्तिक उत्सव सुरू होतो आहे. तर या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या दिवसाची संपूर्ण मजा, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत, म्हणजे या उत्सवात या दिवसाची सुरुवात कशी होते. तर तर मी सगळ्यांना तुम्हाला असं एक निमंत्रण देतो या व्हिडिओमार्फत की तुम्ही पण या कार्तिक उत्सवाला आमच्या, आणि जी काय मजा असते ते अनुभवा. पण यावर्षी झालं आहे कसं, आम्हाला थोडी अडचण आली आहे. अडचण म्हणजे एक सुतक आलं आहे. तर तुमच्याकडे सुवेर म्हणत असतील, सुतक म्हणत असतील, ते काय मला माहीत नाही आहे. पण सुवेर सुतक आहे. पण काय हरकत नाही, हा कार्यक्रम काय आपण काय थांबवू शकत नाहीत. तर आपल्याकडे जे वाडीत जे पाहुणी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम पार पाडणार आहोत. तर उत्साह आणि एनर्जी जशी असते तशी यावर्षी देखील असणार आहे. पण आणखीन एक दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सांगायचं असं की यावर्षी पाऊस पण आहे. तर पाऊस असल्यामुळे थोडंसं वातावरण वेगळं असणार आहे. कारण जी मजा दरवर्षी असते पावसाशिवाय ती आपण करू शकणार नाहोत. पण काय हरकत नाही, पाऊस का हा कायम तर राहणार नाही आहे. तर मला वाटतं हा पाऊस म्हणजे दसरा झालेला आहे, दिवाळी झाली आहे, तर बहुतेक नवीन वर्ष करूनच जाणार आहे. काय हरकत नाही, निसर्ग आहे, आपण काय त्याला थांबवू शकत नाही. तर चला, मी देखील तयार झालो आहे मस्तपैकी. हे बघा, फक्त आपल्याला खाली जायचं आहे, फक्त थोडासा पाऊस आहे म्हणून थांबलो आहे. तर काल वाडीची गावकी होती, तर त्या गावकीमध्ये वाडीची जी म्हणजे मंदिराची साफसफाई सजावटसुद्धा झालेली आहे. फक्त आता आपल्याला खाली जाऊन बघायचं आहे की दिवसाची सुरुवात म्हणजे कशा पद्धतीने होते आणि काय काय तयारी झाली. तर चला निघूया, जाऊया वाडीत. तर मंडळी, फायनली आपण वाडीमध्ये आलेलो आहोत. आज पण गावकी आहे, बघूया. जाऊया देवळात. तर मंडळी, मंदिराची साफसफाई तर चालू आहे. बघूया. साफसफाई तर झाली नाही आहे, गावकी फायनली म्हणजे आपण देवळाजवळ आहोत. गाण्यांचा मस्त आवाज आहे, तयारी तर अजून सुरू आहे. म्हणजे आज सुद्धा गावकी आहे, म्हणजे मला खाली आल्यावर म्हणजे माहीत होतं पण मी लेट आलो आहे. तर मंदिराची साफसफाई सुरू आहे. हे बघा, मंदिराच्या आवारातला मंदिर आहे, मंदिराची साफसफाई चालू आहे. तर एका बाजूला हे बघा, म्हणजे महिला पण सहभागी आहेत या साफसफाईमध्ये. अजून तरी म्हणजे प्रॉपर तयारी सुरू नाही आहे. जशी तयारी होईल तसं मी तुम्हाला ते अपडेट म्हणजे सांगेन आपल्या व्हिडिओमध्ये, बघालच तुम्ही. तर अजूनपर्यंत तर काय फक्त साफसफाई चालू आहे. हे बघा. तर हे आपलं मंदिर आहे, हा आपल्या मंदिराचा परिसर आहे. बघा, बॅक साईडला काम चालू आहे पेंटिंगचं. पेंटिंगचं काम चालू आहे. हे आपले पेंटर आहेत. बघा, भिंत रंगवायची आहे. हा टोटल आपला परिसर आहे. तर हा आपल्या मंदिराचा परिसर आहे. एवढ्या साफसफाई तर चालू आहे. स्टेज
काय रे बाबू मस्ते कामगिरी एकदम जोरदार सुरू आहे. फायनल कामगिरी जोरदार सुरू आहे. हे बघा काम अगदी झटापटीने चालू आहे. कारण रात्री कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. हा आपला परिसर आहे, हा स्टेज आहे, हा आपला रंगमंच. कामगिरी जोरात सुरू आहे. हे बघा इकडे जोरदार कामगिरी सुरू आहे. कामगिरी एकदम जबरदस्त चालू आहे. पावसाचं देखील वातावरण आहे. हे बघा, आपला संपूर्ण परिसर आहे. तर फायनली अशा प्रकारे साफसफाई तर पूर्ण झालेली आहे. तर आता देवीच्या पूजेची सुरुवात म्हणजे तयारी सुरू आहे. तर बघूया आपण मंदिरात जाऊन. तर अशा प्रकारे देवीच्या पूजेची तयारी सुरुवात आहे. हे बघा तर मंडळी मंदिराच्या बॅक साईडला गेल्या वर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा एक विठ्ठलाचे चित्र काढण्यात आलं होतं. त्याचे कलाकार आमच्या वाडीतलेच होते. वाडीतले कलाकार म्हणजे तो महेश गणपत मेस्त्री आपल्या वाडीतला. आमच्या वाडीतल्या लोकांना तर माहीत असेल होतो. तर यावर्षी देखील म्हणजे नवीन चित्र काढण्याचं एक संकल्पना सुरुवात केलेली आहे. त्याची तयारीसुद्धा चालू आहे बॅक साईडला. तर तयारी ते सुरू आहे. तर हेच आपले महेश गणपत मेस्त्री कलाकार आर्टिस्ट एक नंबर आहे. हां तर ह्या बॅक साईडला हे चित्र काढण्यात येणार आहे. तर अजून तयारी तर सुरुवात झालेली आहे. आणि आमचे महेश गणपत मेस्त्री आणि त्यांच्यासोबत आहेत हे अभिषेक मेस्त्री. हां तर ह्यांच्या माध्यमातून हे चित्र काढण्यात येणार आहे. तर तयारी सुरुवात आहे. महेश बघूयात यंदा कुठलं म्हणजे चित्र काढताय तुम्ही? दाखवा जरा मोबाईलमध्ये. विठ्ठल मोबाईलमध्ये दाखवा तुमच्या. एक मिनिट. हां हां यंदा नवीन संकल्पना आहे, नवीन चित्र आहे. बघूया महेश आपल्याला दाखवतात आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. हे बघा. तर यावर्षी हे बघा हे चित्र काढण्यात येणार आहे. हां तर फायनली आपण चित्र झाल्यावरती बघूया. सुरुवात तर झालेली आहे. तयारी तर चालू आहे. हां तयारी तर चालू आहे. थोड्या वेळ मी तुम्हाला दाखवतो जशी जशी सुरुवात होईल. ठीक आहे. तर फायनली देवीच्या पूजेला सुरुवात झाली आहे. आपण बघूया गाभाऱ्यात जाऊन. तर अशा प्रकारे देवीच्या पूजेला सुरुवात तर झालेली आहे. तर मंदिरातील हा आपण गाभारा बघू शकता. यंदा थोडं वेगळं डेकोरेशन आहे. तर एका बाजूला आपल्या वाडीतील कामगार टीम बसलेली आहे. हे बघा ते काय म्हणतोस यंदा काय विशेष? काय नाही बुवा, आहे बसले. हा कोण बसलाय ते? विशान.
तुझ्या वरती तरी बघ. हे बघ इकडे बघ. इकडे आहेत मयुरेश. बाकीचं कोण तिकडे कोण गेला रे? मयात आपला हिरो आहे आज. एकदम रो आहे. एकदम हिरो आहे. आमचं कार्तिक उत्सव चालू झाला आहे. हा मयाच्या प्रतिक्रिया ऐकूया. हा आपला पांडू मिस्त्री. फायनली पूजा तर झालेली आहे. तर आपण आता भेटूया संध्याकाळी डायरेक्ट, म्हणजे रात्री जशी भोवती किंवा भजन सुरू होणार आहे तसं मी म्हणजे जसे काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे म्हणजे आजच्या दिवसाची जी सुरुवात होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. आपण म्हणजे संध्याकाळीच भेटूया. त्याच्यामध्ये आपल्याला ते मूर्ती पण म्हणजे जे पाठीमागे जी पेंटिंग चालू आहे ती पण आपल्याला बघायला भेटेल पूर्ण झालेली. अजून लायटिंग पण लावायची आहे. पालखीला मुखवटे लावायचे आहेत. तर अजून त्याला भरपूर वेळ जाणार आहे. तर आपण आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटूया. तर वेलकम बॅक मंडळी. दुपारनंतर पुन्हा एकदा व्लॉगला सुरुवात केली आहे. तर आता मी खाली तर आलेलो आहे मंदिरात, पण झालं आहे कसं पाऊस जास्तच असल्यामुळे म्हणजे जास्त म्हणजे जून महिन्यासारखा पडत असल्यामुळे अजून तर काय सुरुवात झालं नाही. तर आपण बघूया मंदिराची सजावट आपण कशा प्रकारे केलेली आहे. तर चला. कार्यक्रम तर सुरू झालाच नाही अजून आहे, पण आपण मंदिराचा गाभारा बघू शकता. एक डेकोरेशनने जबरदस्त सजवलेलं आहे. गाभाऱ्यातील सजावट पण देखील इको फ्रेंडली पद्धतीने एक व्यवस्थितरित्या केलेली आहे, ज्यामुळे गाभारा आणि मूर्ती देखील एक व्यवस्थित सुंदर दिसते. पालखीचे मुखवटे सुद्धा लागलेले आहेत, आपण बघू शकता. मंदिराच्या बाहेरचा परिसर देखील दरवर्षीप्रमाणे सजवण्यात आलेला आहे, पण यंदा पाऊस जास्तच असल्यामुळे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता पाऊस तर सतत चालूच आहे. पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. तर त्यामुळे हा उत्सव म्हणजे जे सुरुवात होणार होती ती थोडीशी थांबलेली आहे. मंडळी आज पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे अजून तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेलं नाही आहे. तर कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं, पहिल्या दिवशी अगोदर भोवती काढली जाते आणि त्याच्यानंतर भजन केलं जातं. आणि दुसऱ्या आणि शेवटच्या दिवसाच्या आधी म्हणजे शेवटच्या दिवशीचा प्रोग्राम आणि पहिल्या दिवशीचा पहिली भोवती त्यानंतर भजन आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा दिवस असं अगोदर भजन आणि त्यानंतर भोवती काढली जाते. तर अजून तरी सुरुवात झाली नाही आहे, पाऊस असल्यामुळे थोडा लेट झाला आहे. मंडळी यंदाचा पाऊस हा इतका जबरदस्त आहे की सगळी मजा तर घालवलेली आहे. मला वाटलं नव्हता की हा एवढा पाऊस असेल, पण म्हणजे म्हणतात ना एक विचारांच्या पलीकडचा म्हणजे आपण जी इच्छा व्यक्त करतो त्या पलीकडचा पाऊस आहे यंदा. तर अजून तरी काय सुरुवात झाली नाही आहे. सगळे पावसामुळेच आपापल्या घरी राहिलेले आहेत. तिकडून करा पाहिजे.
करू स्टार्ट. 5 मिनिटं बनवू नको, 1-2 मिनिटं बनव. मंडळी, दुपारी मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याच वाडीतील कलाकार महेश मेस्त्री यांनी मंदिराच्या बॅक साईडला एक चित्र काढलेलं आहे. लाईटचा अभाव असल्यामुळे ते चित्र दिसत नाही आहे, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला बघूया. या बॅक साईडला हे चित्र आहे, बघू शकता. लाईटचा अभाव कमी असल्यामुळे हे चित्र प्रॉपर दिसत नाही आहे. बरोबर आहे. तुझ्या याच्यात तुला मेलेलं वाटतं.
बनवतोय? मंडळी पाऊस प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे आजची भोवत्या होत्या म्हणजे 5 फेऱ्या होत्या त्या लवकर आटोपण्यात आल्या. दर दिवशी तर अशा फेऱ्या होत नाहीत पण आज भोवतीला पण लेट झाला होता आणि पाऊस पण जास्त होता त्यामुळे आजच्या भोवत्या फास्ट म्हणजे एकदम त्वरित करण्यात आल्या आहेत. तर रेग्युलर अशी घाई नसते पण आज पाऊस होता त्यामुळे शक्य झालं नाही. तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकत असतो. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.